नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 27 जून 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपल्याला 15 महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत आपण, ठीक आहे। तर चला वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। प्रश्न आहे पहिला, एक दिवसीय क्रिकेटमध्ये सलग शतके झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू अलीकडे कोण बनली आहे? तर एक दिवसीय क्रिकेटमध्ये सलग शतके झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू याच्यामध्ये कोण असेल मग? ऑप्शन बी स्मृती मानधना ही पहिली क्रिकेटपटू बनली आहे। किती? सलग शतके झळकावणारी, ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, पहिली भारतीय। प्रश्न आहे दुसरा, अलीकडे उल्हास कार्यक्रम अंतर्गत पूर्ण कार्यात्मक साक्षरता कोणी प्राप्त केली आहे? अलीकडे उल्हास कार्यक्रम अंतर्गत पूर्ण कार्यात्मक साक्षरता कोणी प्राप्त केली आहे? तर याचे ऑप्शन्स आहे, ऑप्शन ए मणिपूर, ऑप्शन बी आहे लडाख, ऑप्शन सी आहे सिक्कीम। तर यातील योग्य उत्तर राहील ऑप्शन बी लडाख, ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन बी लडाख। याचे महत्त्वाचा पॉईंट देखील काढलेला आहे आपण। लडाखमध्ये दोस्मोचे महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। पुढील पॉईंट, गीतिका कौल सियाचीनमध्ये तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी ठरली आहे। कोण ठरली आहे? गीतिका कौल ही लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी ठरली आहे, ठीक आहे। पुढील पॉईंट आहे, लडाखमध्ये जगातील सर्वात उंच फायटर एअरफील्ड बांधले जाईल। काय बांधले जाईल? फायटर एअरफील्ड, ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो हा पॉईंट। शेवटचा पॉईंट आहे, लडाखच्या सी बकथॉर्न फळाला GI टॅग मिळालेला आहे। कशाला? सी बकथॉर्न फळाला। प्रश्न तिसरा, अलीकडे कोणत्या राज्यात पूरमदत शिबिरांमधील मुलांना स्कूल इन अ बॉक्स किट दिले जाईल? काय दिले जाईल? स्कूल इन अ बॉक्स किट दिले जाईल। ऑप्शन ए आहे बिहार, ऑप्शन बी आहे छत्तीसगड, ऑप्शन सी आहे आसाम, ऑप्शन सी आहे आसाम आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आसाममध्ये। त्याचे महत्त्वाचे पॉईंट देखील काढलेत आपण। आसाममधील जोरहाटमध्ये लचित बोरफुकनच्या 125 फूट उंच पुतळ्याचे पंतप्रधान मोदींनी अनावरण केले, ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। पुढील मुद्दा, पंतप्रधान मोदींनी आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणाऱ्या सेला बोगद्याचे उद्घाटन केले आहे। कशाचे? पंतप्रधान मोदींनी आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणाऱ्या सेला बोगद्याचे उद्घाटन केले आहे। पुढील मुद्दा, पंतप्रधान मोदी यांनी गुवाहाटी येथे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स अष्टलक्ष्मीच्या 4थ्या आवृत्तीचे उद्घाटन केले। कशाचे उद्घाटन केले? खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स अष्टलक्ष्मीच्या 4थ्या आवृत्तीचे उद्घाटन केले, ठीक आहे। प्रश्न चौथा, नुकताच आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध दिवस कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन ए 24 जून, ऑप्शन बी 26 जून, ऑप्शन सी 25 जून। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 26 जून रोजी। त्या महत्त्वाचा पॉईंट देखील काढलाय आपण यामध्ये। दरवर्षी 26 जून रोजी जगभरातील लोक अंमली पदार्थाचा गैरवापर आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यासाठी एकत्र येतात, ज्याला जागतिक औषध दिन म्हणून ओळखले जाते। तर जागतिक औषध दिन म्हणून कशाला ओळखतात? तर 26 जूनला जागतिक औषध दिन म्हणून ओळखले जाते। अंमली पदार्थाच्या दुरुपयोगाच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या समस्येपासून मुक्त होण्यासाठी सहकार्यास प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 1987 मध्ये या महत्त्वपूर्ण दिवसाची स्थापना केली। कधी केली स्थापना? 1987 मध्ये, ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। प्रश्न पाचवा, कोणत्या देशाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नरने अलीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? तर याचे ऑप्शन्स राहतील, ऑप्शन ए इंग्लंड, ऑप्शन बी न्यूझीलंड, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया आणि ऑप्शन डी यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया। दिसते क्लिअर? हां, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया। प्रश्न 6वा,
फ्रँक डकवर्थ याचे नुकतेच निधन झाले, ते कोण होते? ठीक आहे, ते कोण होते? ऑप्शन्स पाहूयात आपण. ऑप्शन ए लेखक, ऑप्शन बी पत्रकार, ऑप्शन सी संख्याशास्त्रज्ञ आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी संख्याशास्त्रज्ञ. प्रश्न 7वा. अलीकडेच कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मंत्र्यांची आयकर भरण्यासाठी सरकारी प्रणाली रद्द केली आहे? तर याचे ऑप्शन्स राहतील ऑप्शन ए हरियाणा, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी उत्तर प्रदेश आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी मध्य प्रदेश. तर याचे महत्त्वाचे मुद्दे देखील आपण काढलेले आहेत. पहिला महत्त्वाचा पॉईंट, मध्य प्रदेश सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये PM कॉलेज ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात मान्यता दिली आहे. पुढील पॉईंट, न्यायमूर्ती सत्येंद्र सिंह यांची मध्य प्रदेश लोकायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. कोणाची? न्यायमूर्ती सत्येंद्र सिंह यांची. पुढील पॉईंट, भारतातील सर्वात वयस्कर आळशी अस्वल बबलूचा भोपाळ प्राणी संग्रहालयात मृत्यू झालेला आहे. पुढील पॉईंट, देशातील पहिल्या आरोग्यदायी आणि स्वच्छ फूड स्ट्रीट प्रसादमचे मध्य प्रदेशामध्ये उद्घाटन करण्यात आले आहे. पुढील पॉईंट, मध्य प्रदेश मंत्रिमंडळाची राणी दुर्गावती अन्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिलेली आहे. ठीक आहे. प्रश्न 8वा. अलीकडेच कोणती बँक फायनान्शियल 2025 मध्ये 200 नवीन शाखा उघडेल? तर याचे ऑप्शन्स राहतील ऑप्शन ए SBI, ऑप्शन बी PNB, ऑप्शन सी कोटक बँक. तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी कोटक बँक. ठीक आहे, कोटक बँक. तर कोटक बँकेने किती 200 शाखा उघडण्याची घोषणा केलेली आहे. तर SBI बँकेने 400 नवीन शाखा उघडण्याची घोषणा केलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर प्रश्न 9वा. अलीकडेच T20 मध्ये 200 षटकार मारणारा पहिला फलंदाज कोण बनला आहे? अलीकडेच T20 मध्ये 200 षटकार मारणारा पहिला फलंदाज कोण बनला आहे? याचे ऑप्शन्स राहतील ऑप्शन ए विराट कोहली, ऑप्शन बी रोहित शर्मा, ऑप्शन सी मार्टिन गुप्टिल आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी रोहित शर्मा. लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न 10वा. अलीकडेच कोणत्या देशातील महिला माध्यमांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जागतिक पुरस्कार मिळाला आहे? ऑप्शन ए मलावी, ऑप्शन बी टांझानिया, ऑप्शन सी सोमालिया आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सोमालिया. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, सोमालिया. प्रश्न 11वा. अमेरिकेने अलीकडेच कोणत्या देशाला प्रमुख गैर नाटो सहयोगी म्हणून घोषित केले आहे? याचे ऑप्शन्स आहे ऑप्शन ए केनिया, ऑप्शन बी सोमालिया, ऑप्शन सी टांझानियन आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केनिया. पुढील प्रश्न 12वा. नुकत्याच झालेल्या ब्रिक्स गेम्स 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? याचे ऑप्शन्स राहतील ऑप्शन ए 25, ऑप्शन बी 29, ऑप्शन सी 27 आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी 29 पदके जिंकलेली आहेत. आणि ही ब्रिक्स गेम जी झालेली आहे ती कुठे झालेली आहे? रशियामध्ये झालेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, रशियामध्ये ही ब्रिक्स गेम झालेली आहे. प्रश्न 13वा. नुकतीच लोकसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए के सुरेश, ऑप्शन बी राजनाथ सिंह, ऑप्शन सी ओम बिर्ला आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ओम बिर्ला यांची. तर याचे महत्त्वाचे पॉईंट देखील काढलेले आहेत आपण. सुधाकरराव पापा यांची BSNL मध्ये संचालक एंटरप्राइज नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील पॉईंट, गृह मंत्रालयाने अश्विनी कुमार यांची दिल्ली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. पुढील पॉईंट, धनलक्ष्मी बँकेने व्यवस्थापकीय संचालक म्हणून अजित कुमार के यांची नियुक्ती केली आहे. पुढील पॉईंट, अनुराग बत्रा यांची इंटरनॅशनल टेलिव्हिजन अकादमीचे सदस्य म्हणून निवड झाली आहे.
पुढील पॉईंट मित्रांनो, जे श्यामला राव यांची तिरुमला तिरुपती देवस्थानच्या नवीन कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील पॉईंट, उपेंद्र द्विवेदी यांची नवीन लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील पॉईंट, इंद्रपाल सिंग बिंद्रा यांची CCIचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील पॉईंट मित्रांनो, राजप्रिया सिंह यांची ग्रामीण विकास विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि शेवटचा पॉईंट, राकेश रंजन यांची कर्मचारी निवड आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न 14वा, अलीकडेच SBI जनरल इन्शुरन्सचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन ए राहील S त्रिपाठी, ऑप्शन बी राहील विनोद गणात्रा, ऑप्शन सी राहील नवीन चंद्र झा आणि ऑप्शन डी राहील यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नवीन चंद्र झा यांची. याचे महत्त्वाचा पॉईंट देखील आहे, प्रदीप सिंह खरोला हे NTAचे नवे महासंचालक बनले आहेत. कोण? प्रदीप सिंह हे खरोला NTAचे नवे महासंचालक बनले आहे. पुढील पॉईंट, गौरव बॅनर्जी सोनी पिक्चरचे MD आणि CEO बनलेले आहेत. ठीक आहे. मृणाल कुमार दास यांची ग्राहक विभागात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मृणाल कुमार दास यांची कोठे? ग्राहक विभाग संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील पॉईंट, मनोज जैन यांची BELचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील पॉईंट, संजय मारीवाला यांची IMC चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. कोणी? संजय मारीवाला यांनी IMC चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. पुढील पॉईंट, भारती एक्साने अखिल गुप्ता यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. शेवटचा पॉईंट, नेल्सन डिसोजा यांनी मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणेचे कमांडर म्हणून पदभार स्वीकारला. लक्षात ठेवा मित्रांनो. शेवटचा प्रश्न 15वा, अलीकडील अहवालानुसार भारतातील संकुचित बायोगॅस उत्पादनात कोण अव्वल आहे? ऑप्शन ए आहे गुजरात, ऑप्शन बी आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन सी आहे कर्नाटक. तर या तिघांपैकी ऑप्शन बी आहे उत्तर प्रदेश योग्य. हा तर मित्रांनो, खालील जो प्रश्न आहे हा प्रश्न तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. चंद्राच्या काळ्या बाजूने माती आणणारा नुकताच कोणता देश पहिला देश बनला आहे? तर हा प्रश्न आपण 26 जूनमध्ये म्हणजे कालच्या चालू घडामोडीमध्ये आपण हा प्रश्न घेतला होता. जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला समजून जाईल, नसेल पाहिला तर आता हा व्हिडिओ झाल्यावर लगेच तो व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे. तर याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.